नमस्कार मंडळी, आज आपण एका नवीन प्रवासाला निघालो आहोत। चीनी भाषेत हवामानाबद्दल बोलायला शिकूया। चीनी भाषेत हवामान या शब्दाला थिएनची म्हणतात। चला तर मग आज थिएनची कसे आहे ते पाहूया। थिएनची हे खूप छान आहे। जेव्हा ऊन पडलेले असते तेव्हा आपण थियांग वांग असे म्हणू शकतो। आज थियांग वांग आहे म्हणून बाहेर फिरायला जायला हवे। जर पाऊस पडत असेल तर शा यू हा शब्द उपयोगी येईल। शा यू असल्यामुळे छत्री घ्यायला विसरू नका। हिवाळ्यामध्ये जेव्हा खूप थंडी जाणवते तेव्हा थिंग लिंग हा वाक्यांश वापरतात। आज थिंग लिंग आहे म्हणून गरम कपडे घाला। जेव्हा वाऱ्याचा जोर जास्त असतो ते वाफिंग हिन दा असे चीनी लोक म्हणतात। बाल्कनीत कपडे वाळत घातले आहेत पण फिंग हिन दा आहे त्यामुळे ते उडून जाऊ शकतात। जर आकाश ढगाळ असेल तर रैन हा शब्द वापरा। बाहेर रैन आहे कदाचित लवकरच पाऊस येईल। हवेचे तापमान सांगण्यासाठी वेन तू हा शब्द शिकूया। आज चे वेन तू 55 सेल्सिअस आहे। जर हवामान गरम असेल तर असे म्हटले जाते। उन्हाळ्यात असते त्यामुळे भरपूर पाणी प्यावे। एखाद्याला हवामानाबद्दल विचारायचे असल्यास थिएनची झेनमेयांग असे विचारा। तुम्ही तुमच्या मित्राला फोन करून विचारा थिएनची झेनमेयांग। तर मंडळी, अशा प्रकारे आपण चीनी भाषेत हवामानाबद्दल संवाद साधायला शिकलो। आता तुम्ही नक्कीच याचा सराव कराल।